कार्यक्रम के अंदर अपने जितने भी वर्कर्स थे उनके सामने ये घोषणा की है कि औरंगाबाद के अंदर वो एमआईएम पार्टी को पूरी तरह से जड़ से ख़त्म कर देंगे। तो मैं उनको एक कहावत के ज़रिए अपना जवाब देना चाहता हूँ। एक कहावत है कि बिल्ली के ख्वाब में छिचड़े ही छिचड़े। तो आप जो है अच्छे ख्वाब देखते रहिएगा, उसमें इलेक्शन आने वाले हैं, आपको समझ में आएगा कि किसकी ताकत कहाँ पे होती है। शुक्रिया सर। महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब, त्यानंतर आमचे लोकमतचे सोसो खंडाकर साहेब, त्यानंतर आमच्या या शहरामध्ये अत्यंत असा अनेकांना धडका घेणार। मला याची कल्पना आहे की तुम्ही खासदार साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी अधिक वेळच घेणार नाही। फक्त जेम्स आंबेडकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की ही लोकभावना आहे की अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकाला भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। तो का मिळत नाही याला छेद देण्याचं काम तुम्ही लोकसभेत केलं पाहिजे आणि जाब विचारला पाहिजे। तुम्ही लता मंगेशकरला पुरस्कार देता, भारतरत्न पुरस्कार देता, सचिन तेंडुलकरांना देता, आणि ज्यांनी त्याग केला, संघर्ष केला, गिरणी कामगार म्हणून काम केलं, संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला, पोवाडे रचले, पोवाडे गायले, महाराष्ट्र पिंजून काढला, अशा एका साहित्यिकाची उपेक्षा संपणार आहे की नाही? मला याची पूर्ण खात्री आहे की इम्तियाज जलील साहेब हे संवेदनशील खासदार आहेत। ते एका नजरेने प्रश्न समजून घेत असतात आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। मग ते मराठवाड्याचे रेल्वेचे प्रश्न असतील, औरंगाबादच्या पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, विमानतळाचे दळणवळणाचे प्रश्न असतील, ते जर कोणी अतिशय बुलंद आवाजात लोकसभेमध्ये मांडले असतील तर ते खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत, याबद्दल वाद नाही। यापूर्वी अशा पद्धतीनं कोणीही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाच नाही। लोकसभेत औरंगाबाद हा शब्दच नव्हता। तो मिळवून देण्याचं काम जलील सरांनी केलं आहे। ते पत्रकार राहिलेले आहेत, आमचे सहकारी राहिलेले आहेत। लोकमत टाइम्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आमच्या बरोबरीनं काम केलेलं आहे। NDTV मध्ये ते गाजलेले पत्रकार राहिले आणि अवघ्या 22 दिवसांमध्ये आमदार होण्याचा चमत्कार त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला। फॉर्म भरल्यापासून जे 22 दिवस लागतात प्रचाराचे आणि ते आमदार झाले, तसंच ते खासदारही झाले। आणि काय चमत्कार घडला पहा। एक सुशिक्षित माणूस, संवेदनशील माणूस, प्रश्न समजून घेणारा माणूस, जनतेशी नाळ जोडणारा माणूस जर खासदार म्हणून निवडून गेला तर हळूहळू औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी, खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होण्यासाठी वेळ लागणार नाही असा मला विश्वास वाटतो। लवकरच लोकसभेमध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव ते मांडतील। सर, आपण केवळ अण्णाभाऊच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले यांना सुद्धा अद्याप भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही। मिळायला पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे? ज्यांनी काम केलेलं आहे,
ज्यांनी 150 वर्षापूर्वी शाळा काढल्या, मुलींच्यासाठी शाळा काढल्या, त्या त्यांची 101वी जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे हर्दिल अली, सर्वांचे लाडके, लोकप्रिय ऑनरेबल खासदार इम्तियाजी जलील साहेब, ह्या आयोजक श्रीमती सौ बाहुलेजी, बाहुले मॅडम, सुभाष बाहुले, आमचे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर, सन्माननीय व्यासपीठ. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी मार्गदर्शक सस खंडाळकर साहेब, मुंशी पटेल साहेब, दादाराव साहेब, कुणाल खरात साहेब, चांद्रे साहेब, जालन्याहून आलेले माझे भाई, माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जेम्स आंबेडकर साहेबांनी सांगितलं, सस खंडाळकर साहेबांनी सांगितलं की मी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावा. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की 6 महिन्यापूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे नमूद केलेलं आहे की या देशामध्ये कोणी खऱ्या अर्थाने भारतरत्नाचा हकदार आहे तर ते अण्णाभाऊ साठे आहे. मी पत्र लिहिलेलं आहे, पण मला नाही माहित की मोदी साहेबांना पत्र वाचता आला का नाही आला. पण नक्की हे प्रश्न मी तिथे उपस्थित करणार, कारण जे काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे समाजासाठी त्याची तुलना आपण करू शकत नाही. आज मला खूप आनंद आहे, मी संगीताताईला, सुभाष वाघुलेला शब्द दिले होतो की मिसरवाडीमध्ये अण्णाभाऊ साठे सभागृह मी तयार करून देणार आणि आज हे आनंदाचा क्षण आहे की त्याच्या उद्घाटनासाठी मी आलेले आहे. मला माहित आहे की या एरियामध्ये जेव्हा 2014 मध्ये मी आमदार म्हणून निवडून आलो होतो, त्याच्यानंतर आमचे 26 कॉर्पोरेटर निवडून आले होते. संगीताताई या एरियाचं नेतृत्व करत होते. अनेक प्रश्न होते या भागातले, पण धीरे धीरे का होईना आम्ही खूप सारे प्रश्न संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहे. मी आपल्याला शब्द देतो, माझ्याकडे आता 3 वर्ष राहिलेले आहे खासदारकीचे. त्या 3 वर्षामध्ये तुमच्या एरियातला एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही. ते सगळे प्रश्न जे असतील ते पूर्ण करणार. आज मी यावेळी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की मला दिल्लीला जायचे आहे, लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. अनेक प्रश्न तिथे उपस्थित करायचे आहे. लोग म्हणते की मोदी है तो मुमकिन है, 110 लीटर पेट्रोल हो गया है, वो भी मुमकिन है मोदी है तो. महंगाई कहां जा रही है, गैस के सिलेंडर की क्या कीमत हो गई है. कितने सारे प्रश्न हैं जिनके बारे में आज चर्चा करने की जरूरत है. आज वैक्सीन लेना है तो हमको वैक्सीन नहीं मिल रही है, और जिन्हें मिल रही है तो इस वैक्सीन के सर्टिफिकेट के ऊपर नरेंद्र मोदी साहब की तस्वीर है. मैं तो चाहूंगा कि जो लोग इस कोरोना की वजह से मरे हैं उनके डेथ सर्टिफिकेट के ऊपर भी नरेंद्र मोदी साहब की तस्वीर होनी चाहिए, ताकि लोगों को याद रहे कि हमारी मौत हुई है तो हमारे पास अस्पताल नहीं थे, हमारे पास बेड्स नहीं थे. इसकी याद दिलाने के लिए वो तस्वीर उनकी वहां पर भी होनी चाहिए. मुझे सुभाष वाघुले साहब ने और कुछ यहाँ की मांगों के बारे में बताया है. मैं आप लोगों को वचन देता हूं, मेरी तरफ से जितनी भी कोशिशें हो सकेगी मैं पूरी ईमानदारी के साथ ये कोशिश करते रहूंगा. सस खंडाड़कर साहब ने ये बताया है कि आपके जितने मुद्दे हैं मेरे पास आप दीजिए,
मैं खंडारकर साहब से अनुरोध करूंगा कि लोकमत के बारे में कभी मेरी तारीफ भी किया कीजिए थोड़ा। अभी कुछ दिन पहले मैंने जो हमारी हक की जो स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी एक विद्यापीठ आपल्याला औरंगाबादला मिळाली होती, 150 एकर जमिनीवर ते विद्यापीठ औरंगाबाद मध्ये स्थापित होणार होती, त्याची जागा आम्ही फायनल केली होती। ते विद्यापीठ औरंगाबादला आली असती तर या एरियातले विशेषकर मराठवाडाचे जे युवक आहेत त्यांचा खूप मोठा फायदा झाला होता। मी मीटिंग मध्ये उपस्थित केला होता मुद्दा, मग मला आश्वासन देण्यात आलं होतं की हो, हे विद्यापीठ औरंगाबादला मिळाली आहे आणि इथेच आम्ही एस्टॅब्लिश करू। पण काही दिवसापूर्वी मला हे सांगण्यात आलेलं आहे की हे विद्यापीठ औरंगाबाद कडून ते पुण्याला शिफ्ट करण्यात आलेली आहे। 2014 ते 2019 मध्ये जेव्हा मी आमदार होतो त्याचप्रमाणे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस खूप मोठा आणि प्रतिष्ठित जे एक हॉस्पिटल दिल्लीमध्ये आहे त्यांची एक ब्रांच औरंगाबादला मिळाली होती। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एक प्रतिष्ठित जगप्रसिद्ध जे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा, ते आम्हाला मिळालं होतं। ते कुठे गेलं तर ते त्यावेळची जे सरकार होती काँग्रेस आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची, हे दोघं जे संस्था होती ते नागपूरला घेऊन गेले आणि त्यावेळी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की त्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग देणार आहे। ते आजपर्यंत त्याचा एक साधा कागदही आम्हाला मिळालेला नाही, त्याचं नोटिफिकेशनही त्यांनी काढलं नाही। आणि आता जेव्हा हे इतकी मोठी एक विद्यापीठ औरंगाबादला येणार होती तर कोणी पळवले?